स्मरण आणि विस्मरण ह्या ज्या दोन देणगी मानवाला प्राप्त झालेल्या आहेत, या दोन्ही देणग्यांचं आपल्या जीवनामध्ये अत्यंत साधारण किंवा अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्यामुळे ह्या प्रक्रिया नेमक्या कशा घडतात? कारण आपल्याला माहितीये की आपण वारंवार वाचन केलं तर आपल्याला आठवतं किंवा अजिबातच सराव केला नाही तर आपण विसरतो. अशा हा आपण ढोबळ मनाने आपण सांगत असतो की स्मरण म्हणजे हे आहे किंवा स्मृती म्हणजे हे आहे. परंतु मानसशास्त्रज्ञांनी ह्या सगळ्या ज्या आपल्या क्षमता आहेत, स्मरणाच्या, विस्मरणाच्या, अवधानाच्या, अवबोधाच्या, ह्या सगळ्या संकल्पनांचा विस्तृत अभ्यास केलेला आहे. आणि विस्तृत अभ्यास केल्यानंतर नेमकी ही स्मृतीची प्रक्रिया कशी घडते, काय काय गोष्टी घडतात, हे सगळं आपल्याला याची उकल करून दाखवलेली आहे. तर आज आपण याच गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत. कल्पना करा की आपल्याजवळ स्मरण ही जर गोष्ट नसती, म्हणजे आज मला काय शिकवायचं आहे